विधान परिषदेसाठी 12-4-1 चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याचे कळते. मेरिटच्या आधारे 6वी जागा संभाजीनगर किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची मिळावी अशी मागणी शिवसेनेची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर काल होते आणि दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहांशी त्यांनी या संदर्भात चर्चा केली. ते आता करणार आहेत. महायुतीमध्ये शिवसेना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करते. सत्तेमध्ये सगळ्यात कमी वाटा दिला जात असल्याची एकनाथ शिंदेंची खंत आहे. महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे. या बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहे. आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये. कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील. म्हणून आतापर्यंत या सगळ्या फक्त चर्चा आहेत. या चर्चेला आता एवढं महत्व प्राप्त होत नाही. दरम्यान महायुतीचं जागा वाटप नेमकं का अडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवसेनेला विधान परिषदेच्या 6 जागा हव्यात. ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांसाठी शिवसेना आग्रही. जळगाव आणि संभाजीनगर जालन्याच्या जागेवर शिवसेना भाजपचा या दोघांचाही दावा आहे. नाशिक जागेसाठी शिवसेनेसह आता राष्ट्रवादी सुद्धा आग्रही आहे. पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा आहे. तर अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तर जळगावमधून शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र इच्छुक आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले इच्छुक आहेत.